नांदेड लोकसभा मतदार क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्यासाठी आयोजित या सभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ कोकाटे येथे उपस्थित आहे। त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। दत्ताभाऊ कोकाटे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज ज्या कारणासाठी इथं आलेलो आहे नांदेड लोकसभेचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांच्या प्रचार सभार्थ महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांची नांदेडमध्ये उमेदवारी निश्चित झाली आणि देशात इंडिया अलायन्स झाली। त्यामध्ये आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी काँग्रेस सोबत आघाडी केली आणि ते हातगावला बैठकीला आल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष BR काका आणि सत्तारभाई ही सगळी टीम आली होती। त्याने सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, नांदेडची शिवसेना तुमच्या सोबत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सर्व शिवसैनिक तुमच्या सोबत आहेत आणि समोर बसलेले मुस्लिम बांधव आणि शिवसैनिक हिंदू बांधव आणि व्यासपीठावर संपूर्ण आदरणीय व्यासपीठ, कारण इथं बसलेला एकही माणूस छोटा नाही, सर्वच मोठे नगरसेवक, महापौर, माजी महापौर आणि तुम्ही म्हणसाल की बा काँग्रेस पक्षाच्या आतापर्यंत जे आता एका आमच्या मित्रांनी सांगितलं व्यासपीठावर एक खुर्ची राहत गेली आणि ती सुंडी लागाली। मला वाटत नाही हे तुमच्यामुळे खुर्ची द्यायला भेटली होती। जे काय 30-60 वर्ष 40 वर्ष जे काय खुर्ची भेटली फक्त मुस्लिमच्या वोटवर खुर्ची भेटली होती। आमचे काय 10-5% वोट भेटत होते द्यायला। संपूर्ण तुमच्यावर राज्य करून ऐन टायमाला काय धोका दिला ते तुम्हाला माहिती आहे। मी त्याच्यात जात नाही। मी जे उद्धव साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार मागच्या काळामध्ये झालं होतं 2.5 वर्ष करोना काळाच्या अगोदर त्या संदर्भातले उद्धव साहेबांचे झालेले कामाविषयी सांगतो। तुम्ही बघितलं असेल आमची भाजप सोबत गेल्या लोकसभेला युती होती, विधानसभेला युती होती। त्याने काय केलं आमच्या सोबत सर्वात पहिलं आमच्या उद्धव साहेबांना सांगितलं की 2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री, आम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री, हे अमित शहा सांगितलं होता। आणि नंतर असे बेईमानीला आले। मग उद्धव साहेब म्हणले बा बोललं तसं तुम्ही चलत नसल तर 2.5 वर्ष काही हरकत नाही। त्याने पाठाचा शपथविधी केला, तुम्ही बघला असेल कोण बेईमान, हे बेईमानाची औलाद आहे। त्यामुळं उद्धव साहेबांनी त्याला जशास तसं उत्तर म्हणून काँग्रेस सोबत आघाडी झाली। आम्हाला वाटत होतं बा आपण काँग्रेस सोबत मॅच होऊ शकतो की नाही। आम्ही उद्धव साहेबाला बघितलं, अरे म्हणले ते खूप स्वच्छ मनाचे माणसं आहेत, फक्त आपल्याला भाजपवाल्याने असं दाखवलं की याच्यापासून भेव आहे, याच्यापासून भेव आहे। जसं नान लेकराला नानपणी लढत असतो आई म्हणती बाय इकून एक गब्बर सिंग आला, तसं आम्हाला भेडू दाखवून तुमच्यापासून दूर ठेवायचं काम करून आपली सत्ता 10 वर्ष लाटली। तुम्ही बघितलं करोना काळामध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी त्यावेळेस बघितलं ना तुम्ही आघाडीमध्ये कोणता जात पात धर्म बघितला का, एवढी दवाखान्याची सुविधा होती। नंबर 1 तुम्ही सर्व मुस्लिम बांधव होत्या, कोणी हिंदू मुस्लिम म्हणून कुठं गैरसोय झाली का। माननीय पक्षप्रमुखांनी एकदम चांगला नांदेड महाराष्ट्राचा कारभार बघत होते। त्याच्या पोटात कुठेतरी देवेंद्र फडणवीस सरकारच्या पोटात उकळ्या फुटल्या। त्याला वाटलं बाय मुस्लिम लोक तारीफ करायलेत माननीय पक्षप्रमुखाची आणि उद्धव साहेबांची तारीफ त्याला देखवली नाही आणि त्याने आमच्यातले 40 फोडून नेले सुरतला। त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली, त्याच्यानंतर तुमच्या नांदेडला फोडलं। म्हणजे फक्त आणि तोडा फोडा आणि राज्य करा याची हिटलर सारखी नीती आहे। तुम्ही बघितलं असेल नांदेडमध्ये सांगतात आपले माजी मुख्यमंत्री की आम्ही विकास केला, अगोदर सांगत होते मी विकासाचं काम करतो आणि विकास करतो, आम्ही त्यावेळेस त्याच्या विरोधात होतो। आता सांगतात की मी विकासासाठी गेलो, विकासासाठी आम्ही तिकडे गेलो
मला सांगा पहिलं काय विकास केला नाही का? मग अशोक चव्हाण असं बनायचं का? तुम्हाला हे विकास आता आपल्या नांदेडमध्ये सिमेंट रस्ते झालेत, गुरुच्या गतीमध्ये तुम्ही बघितलं आहे ना काय केलं. आता बी सिमेंट रस्त्याला सुद्धा गुजरातच्या कंपन्या इथं काम करायला लागल्यात. नांदेडमधला कोणी कॉन्ट्रॅक्टर नाही, फक्त एक सोडला तर बाकी सगळे गुजरातचे आहेत. हे सुद्धा महाविकास आघाडीच्याच काळातले मंजुरी कामं आहेत. आणि चव्हाण साहेबांनी नांदेडचा विकास कमी, नांदेडचा सत्यानाश केला. मला सांगा, नांदेडला येणारा उत्तरेकडून रस्ता होता, सांगवी या गावाकडून माझ्या प्रभागाकडून रस्ता होता, त्या रस्त्याला 4 किलोमीटरचा एअरपोर्ट आणून बसलं. हे एअरपोर्ट जमलं नसतं का? इकडं मारतळा, काळा घोंगराळा इकडं खुली जागा होती. ते जर झालं असलं तर आपलं नांदेड 1 नंबर शहर राहिलं असतं. मग आता असं काहीच नाही. त्याला फक्त एकाचा सत्यानाश आणि एकाचा विकास करायचा असते असं दाखवून मुस्लिम बांधवाच्या वोटवर महापालिकेत एक हाती सत्ता, जिल्हा परिषदला एक हाती सत्ता, फक्त आणि फक्त तुमच्या जीवावर आज त्याच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्याच्यामध्ये चर्चा आहे. आज त्याची सीट 1,00,000-1.5 लाखानं मायनस आहे. म्हणून अमित शहा येतात, नरेंद्र मोदी येतात. काल आता राहिलं होतं गडकरीचं नाव, तर काल आज गडकरीला साहेबाला सुद्धा आणलं त्यानं. मग आता नांदेडमध्ये लोकांनी ठरवलंय. आता मी जिल्हा प्रमुख या नात्याने मी खेडेगावामध्ये हिंडलो. नांदेड उत्तर विधानसभेमध्ये 44 गावाला गेलो. इथं असं ठरलंय, तुम्ही बघितलं असेल मागच्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा किती गाजला. आमच्या माया बहिणीवर लाठीचार्ज करून कशी सत्तेची मस्ती दाखवली. लोकांनी ठरवलंय की तुमची आम्ही, जसं एकनाथ शिंदे म्हणले की आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो, आमच्या मराठा बांधवाने ठरवलंय यायचा बी 26 तारखेला करेक्ट कार्यक्रम करणार आहात. त्यामुळे तुम्ही घाबरायची गरज नाही. कारण तुम्ही आणि आम्ही नांदेडची सीट किमान 1,00,000 ते 1.5 लाख मतानं लागायची 100% गॅरंटी आहे. कारण आम्ही खालच्या गावापासून ते शहरापर्यंत फिरलेल्या कार्यकर्त्या. येणाऱ्या काळामध्ये आपल्या पक्षाचे जे उमेदवार आहेत, 16 वर्ष सभागृहामध्ये आमदार राहिलेले आहेत, त्याच्या घराण्याला एक वेगळं वळण आहे. त्याचे वडील सुद्धा आमदार राहिले आहेत. आणि त्याला महापालिका असेल, नगर परिषद असेल, नगरपंचायत, जिल्हा परिषदमध्ये काम करायचा चांगला अनुभव आहे. आणि असं नाही, त्यानं पहिल्यापासूनच सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारे आणि काँग्रेस हे पक्ष सर्वांनाच घेऊन चालणार. आणि आमचे तुम्ही बघितलं असेल, लोक म्हणतात की शिवसेना म्हणले की मुस्लिमांचा विरोध. मग आता उद्धव साहेबांचा ज्यावेळेसपासून जे मुख्यमंत्र्याचा कारभार तुम्ही बघितला तेव्हापासून सगळ्यात जर फॅन असतील तर उद्धव साहेब ठाकरेचे मुस्लिम बांधव सगळ्यात जास्त फॅन आहेत. मी मनापासून त्याचं आभार मानतो. आमच्या उद्धव साहेबांना भाजप म्हणतात आम्ही 400 पार व्हायची यायची आहे का? नांदेडमध्ये इतके आता आपल्या इकडचे त्याचे 180 सीट त्याच्या सर्वे दाखवले. त्याचा RSSचा जो सर्वे आहे त्याच्यात 400 पार तर सोडून द्या. त्याला नारा 400 पार दिला. तर आमच्या उद्धव साहेबांना सांगितलं, तुम्ही ऐकलं असेल, 400 पार नाही. आता भाजपाला काय म्हणायचं? या बारीला आपण काय ठरला नारा उद्धव साहेबांना दिला, भाजपा. नांदेडमधून तर 100% आज तडीपार झालीच. मग आता देशामधून सुद्धा तडीपार होणार आहे. येणारा पंतप्रधान हे काँग्रेस पक्षाचा बसावा आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही आशा बाळगतो. येणाऱ्या 26 तारखेला सर्व मुस्लिम बांधवाला विनंती करतो की आपण कुठली गाडी आली, ऑटो आला हे बघायचं नाही. हे आपल्या हिताचं, आपल्या जीवनाचं या बारीचे इलेक्शन आहे. यानंतर मतदान होईल नाही होईल माहीत नाही, याची हुकुमशाही चालू आहे. आजच 26 तारखेला आपण सकाळी उठून ज्या आपण अल्लाला मानतो त्याचं मनामध्ये स्मरण करून आपण येऊन व्हीव्हीपॅट मशीनवर, आपली मशीन आहे, मशीनवर अशी मशीन राहील, त्याच्यावर 1 नंबरचं बटन दाबून, पंजासमोरचं बटन दाबून, बटन दाबल्यानंतर मुस्लिम बांधवांना विशेष करून विनंती आहे, 6 सेकंद त्याची पावती बघायला भेटणार आहे. त्या मशीनवर बाजूला जे मशीन आहे त्याच्यावर त्या 6 सेकंदमध्ये आपण दाबलेला पंजा आपल्या समोर दिसला तर थांबायचं तिथं, त्याला जायचं बाहेर मतदान झालं म्हणून. आणि तिथं जर आपण पंजा दाबला आणि दुसरं चिन्ह कोणतं आलं तर आपण तिथं आम्हाला बोलवायचं, इथल्या सर्व लीडरला बोलवायचं आणि ते मशीन बंद पाडून आपण आपल्या हक्कानं आपण एक बार परत वसंतराव चव्हाणांना लोकसभेमध्ये पाठवायचं अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.